रुद्रला घेऊन जाणारी पोलीस गाडी दिसेनाशी झाली आणि कोर्टाच्या आवारातील गर्दी हळूहळू पांगू लागली. मायरा तिथेच पायरीवर बसून होती. तिच्या हातात रुद्रने शेवटच्या क्षणी दिलेली एक लहानशी सोन्याची साखळी होती, ज्यावर एक लहानसा सूर्याचा पेंडंट होता. तिने ते घट्ट मुठीत धरलं होतं. 7 वर्ष हा काळ कुणासाठी तरी फक्त एक आकडा असू शकतो, पण मायरासाठी ती फक्त एक युगासारखी परीक्षा होती. तिच्या डोळ्यांसमोरून रुद्रचा तो शांत, गंभीर पण आश्वासक चेहरा हटत नव्हता. मॅडम चला, इथे थांबणं आता सुरक्षित नाहीये. विक्रमचा आवाज तिच्या कानावर पडला. विक्रमच्या हाताला बँडेज होतं आणि त्याच्या चेहऱ्यावर आदल्या रात्रीच्या झटापटीच्या खुणा होत्या. मायरा उठली. तिने स्वतःला सावरलं आणि विक्रमच्या मागे गाडीकडे चालू लागली. आता तिला रडायचं नव्हतं, कारण रडण्याने प्रश्न सुटणार नव्हते. तिला आता रुद्रने दिलेल्या जबाबदारीचं ओझं पेलून धरायचं होतं. गाडीत बसल्यावर मायराने विचारलं, विक्रम, मेन्शनवर सध्या काय परिस्थिती आहे? विक्रमने आरशातून मायराकडे पाहिलं. मॅडम, पोलिसांनी मेन्शन सील केलं होतं, पण देशपांडे सरांनी कोर्टाकडून ऑर्डर आणली आहे. आपण तिथे राहू शकतो, पण घराबाहेर 24 तास पोलीस पहारा असेल. पण खरी अडचण बाहेरची आहे. रुद्रच्या अटकेची बातमी समजताच शहरातले छोटे मोठे गुंड आता डोकीवर काढू लागले आहेत. त्यांना वाटतंय की रुद्रचं साम्राज्य आता अनाथ झालंय. मायराच्या मनात एक पाल चुकचुकली. तिला माहिती होतं की रुद्रने उभं केलेलं हे साम्राज्य रक्ताने माखलेलं असलं तरी त्यात हजारो लोकांची रोजीरोटी दडलेली होती. जर हे साम्राज्य कोसळलं तर पुन्हा एकदा टोळी युद्ध सुरू होईल आणि निष्पाप लोकांचे बळी जातील. विक्रम, रुद्रने मला काही कागदपत्र दिली होती. त्यात त्याच्या कायदेशीर धंद्याची माहिती आहे. आपण आधी ते वाचूया. जे बेकायदेशीर आहे ते आपल्याला बंद करावं लागेल, मायरा ठामपणे म्हणाली. मेन्शनवर पोहोचल्यावर वातावरण खूपच भयान वाटत होतं. ज्या हॉलमध्ये कधी काळी रुद्रचा दरार असायचा, तिथे आता फक्त धुळीचे लोट आणि रिकाम्या खुर्च्या होत्या. मायरा रुद्रच्या अभ्यासिकेत गेली. तिने तो मोठा लाकडी दरवाजा उघडला. तिथे रुद्रचा सुगंध अजूनही दरवळत होता. तिने त्याच्या खुर्चीवर हात फिरवला आणि तिला जाणवलं की या खुर्चीवर बसणं म्हणजे काट्यांच्या मुकुटासारखं आहे. तिने टेबलावरच्या फाईल्स उघडल्या. रुद्रचे आरपी एंटरप्राइजेस नावाचे अनेक शिपिंग आणि कन्स्ट्रक्शनचे बेकायदेशीर व्यवसाय होते, पण त्यातही अनेक मोठ्या माशांनी आपले हात गुंतवले होते. जोरावरचा उरलेला उजवा हात धर्मा याने आता रुद्रच्या कन्स्ट्रक्शन साईटवर काम थांबवण्यासाठी धमक्या द्यायला सुरुवात केली होती. मॅडम, धर्मा हा जोरावरपेक्षाही जास्त नीच आहे. तो स्त्रियांवर हात उचलायलाही मागे पुढे पाहत नाही. त्याला वाटतंय की तुम्हाला घाबरवून तो सगळी सत्ता हस्तगत करेल, विक्रमने माहिती दिली. मायराने एक दीर्घ श्वास घेतला. त्याला वाटतंय मी घाबरेन? त्याला म्हणावं, ज्या रुद्रने अख्खं अंडरवर्ल्ड वाजवलं त्याची पत्नी व्हायचं वचन केलंय मी इतकी कच्ची नाहीये. मायराच्या आवाजातला हा नवा आत्मविश्वास पाहून विक्रमलाही आशेचा किरण दिसला. दुसऱ्या दिवशी सकाळी मायरा एका पांढऱ्या साडीत आणि डोळ्यांवर काळा चष्मा लावून रुद्रच्या मुख्य ऑफिसमध्ये पोहोचली. तिथे रुद्रचे सगळे बोर्ड मेंबर्स आणि काही जुने सहकारी बसले होते. कोणालाच अपेक्षा नव्हती की नाजूक मुलगी तिथे येईल. बघा मॅडम, हे बिझनेसचे काम आहे. इथे फक्त गोळ्या आणि पैशांची भाषा चालते. तुम्ही घरी जाऊन आराम करा. आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. एका जुन्या सहकाऱ्याने, जो थोडा गद्दार प्रवृत्तीचा होता, त्याने उपरोधिकपणे म्हटलं. मायरा त्याच्या जवळ गेली आणि तिने टेबलावर एक फाईल जोरात आदळली. या फाईलमध्ये तुम्ही गेल्या 3 वर्षात कंपनीतून किती पैसे चोरले आहेत त्याचा हिशोब आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मी नाजूक आहे, तर हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. आजपासून या कंपनीचे सगळे निर्णय मी घेणार आहे. ज्याला मान्य नसेल तो आता या क्षणी राजीनामा देऊन बाहेर पडू शकतो. पण लक्षात ठेवा, बाहेर पडल्यावर तुमची सुरक्षा माझी जबाबदारी नसेल. आणि खोलीमध्ये शांतता पसरली. मायराच्या त्या करारी नजरेसमोर कोणाचीही बोलायची हिंमत झाली नाही. पण धर्माला ही बातमी लागताच त्याने थेट ऑफिसच्या बाहेर आपला ताफा पाठवला. दुपारी जेव्हा मायरा ऑफिस बाहेर पडली, तेव्हा धर्माच्या माणसांनी तिची गाडी अडवली आणि धर्मा स्वतः गाडीतून उतरला. अंगावर सोन्याच्या साखळ्या आणि हातात बंदूक घेऊन तो मायराकडे बघून हसू लागला. काय गपोरी, रुद्रच्या अंथरुणावरून थेट खुर्चीवरच बसलीस की? तुला वाटतं इतकं सोपं आहे? ही सगळी सत्ता मला सोपवून दे, नाहीतर तुझा तो देखणा चेहरा बघण्यालायक राहणार नाही, त्याने धमकी दिली. विक्रमने बंदूक काढली, पण मायराने त्याला थांबवलं. ती गाडीतून खाली उतरली आणि धर्माच्या अगदी समोर गेली. धर्मा, तुला वाटते की रुद्र जेलमध्ये गेला म्हणजे त्याचं अस्तित्व संपलं?
तुला हे माहिती नाहीये की रुद्रने जेलमध्ये बसूनही एका इशाऱ्यावर तुझं अस्तित्व संपवण्याची ताकद ठेवली आहे. पण मला रक्त सांडायचं नाहीये. तुला काय हवंय? पैसा? सत्ता? ती तुला ओरबडून मिळणार नाही. आणि जर तू पुन्हा माझ्या वाटेला आलास तर लक्षात ठेव, मी ती फाईल पोलिसांना देईन ज्यात तुझ्या जोरावरने केलेल्या सगळ्या काळ्या कृत्यांचे पुरावे आहेत. आणि धर्मा चकितच झाला. त्याला वाटलं होतं ही मुलगी रडायला लागेल, पण ही तर त्याच्याच भाषेत उत्तर देत होती. बघूया तुझा हम्मास किती दिवस टिकतो, असं म्हणून तो तिथून निघून गेला. पण मायराला माहीत होतं की त्याने माघार घेतली नाहीये. तो आता मागच्या दाराने हल्ला करणार आहे. रात्री मेन्शनवर मायरा एकटीच बसली होती. तिने रुद्रला पत्र लिहायला सुरुवात केली. तिला त्याला सांगायचं होतं की ती किती खंबीरपणे सगळं सांभाळते, पण कागदावर शब्द उतरवताना तिचे डोळे पुन्हा भरून आले. तिला त्याची ऊब, त्याचा तो सुरक्षित स्पर्श हवा होता. तिने लिहिलं, रुद्र, आज मी पहिल्यांदा तुमच्या खुर्चीवर बसले. मला भीती वाटत होती, पण तुमच्या आठवणीने मला ताकद दिली. मी तुमच्या साम्राज्याला डाग लागू देणार नाही. तुम्ही परत येईपर्यंत मी हे सगळं जपून ठेवीन. आणि त्या क्षणी मेन्शनच्या मागच्या बाजूला असलेल्या बागेतून काही सावल्या सरकत होत्या. धर्माने आपल्या खास माणसांना सुपारी किलर्सला पाठवलं होतं. मेन्शनच्या बाहेर पोलीस झोपेत होते, किंवा कदाचित त्यांना लाच देऊन मॅनेज करण्यात आलं होतं. किलर्सने खिडकीची काच तोडून आतमध्ये प्रवेश केला. मायराच्या खोलीचा दरवाजा धाडकन उघडला. मायरा दचकून उभी राहिली. समोर 3 नकाबधारी 2 लोक होते. त्यांच्या हातात सुऱ्या होत्या. आज तुझा शेवट आहे, त्यातील एक जण ओरडला आणि मायरा पळाली. तिने आपल्या हातातील दिव्याचा स्टँड उचलला आणि त्यांच्या दिशेने फेकला. तिने आरडाओरडा केला, पण पावसाच्या कडकडाटात तिचा आवाज दबला गेला. ती पळत पळत रुद्रच्या गुपित तळघराच्या दिशेने गेली. तिला त्या जागेचा नकाशा आता तोंडपाठ झाला होता. तिने तळघराचं जड लोखंडी दार उघडलं आणि आतमध्ये शिरून ते लॉक केलं. किलर्स बाहेरून दार तोडण्याचा प्रयत्न करत होते आणि मायरा तिथेच अंधारात थरथरत बसली होती. तिची नजर एका जुन्या कपाटाकडे गेली. तिथे रुद्रची एक जुनी रिव्हॉल्वर ठेवली होती. तिने थरथरत्या हाताने ती उचलली. तिने कधीच बंदूक चालवली नव्हती, पण आज तिला स्वतःच्या रक्षणासाठी हे करावंच लागणार होतं. दरवाजा तुटला आणि एक किलर आतमध्ये शिरला. मायराने डोळे मिटले आणि ट्रिगर दाबला आणि जोरात आवाज झाला. गोळी त्या किलरच्या खांद्याला लागली आणि तो खाली पडला. बाकीचे दोघे घाबरले. त्यांना वाटलं नव्हतं की ही मुलगी गोळी चालवेल. इतक्यात विक्रम आपल्या माणसांसह तिथे पोहोचला. त्याने उरलेल्या दोघांना पकडलं. विक्रम धावत मायराकडे गेला. मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? मायराच्या हातातील बंदूक खाली पडली. ती जोरात रडायला लागली. विक्रम, मला कोणाला मारायचं नव्हतं, पण त्यांनी... शांत व्हा मॅडम, तुम्ही तुमचं रक्षण केलं. आज तुम्ही सिद्ध केलं की तुम्ही रुद्राची खरी अर्धांगिनी आहात. विक्रमने तिला सावरलं. दुसऱ्या दिवशी ही बातमी अंडरवर्ल्डमध्ये आगीसारखी पसरली. मायरा सानीने स्वतःच्या हाताने गुंडाला गोळी घातली होती. रुद्रच्या नावाचा दरारा आता मायराच्या रूपाने पुन्हा एकदा जिवंत झाला होता. धर्म आता घाबरला होता. त्याला समजलं होतं की ही मुलगी आता मागे हटणार नव्हती. जेलमध्ये रुद्रला जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक अभिमानाचं स्मित आलं. त्याला खात्री पटली की त्याने ज्या मुलीवर प्रेम केलं ती खरंच वाघीण आहे. त्याने जेलरकडून एक निरोप मायरापर्यंत पोहोचवला. मायरा, तू जे केलंस त्याबद्दल मला अभिमान आहे, पण स्वतःच्या हाताला रक्ताचे डाग जास्त लागू देऊ नकोस. साम्राज्यापेक्षा तुझं चरित्र माझ्यासाठी महत्वाचं आहे. मायरा आता अधिक जोमाने कामाला लागली. तिने रुद्रच्या व्यवसायातील भ्रष्टाचार साफ केला. तिने कामगारांचे पगार वाढवले आणि बेकायदेशीर धंदे हळूहळू कायदेशीर करण्यात सुरुवात केली. लोक आता तिला मॅडम म्हणून नाही तर एक आई, द प्रोटेक्टर म्हणून मानू लागले होते. पण 7 वर्षांचा काळ अजून संपला नव्हता. पहिल्या वर्षाच्या अखेरीस मायराला समजलं की रुद्रच्या साम्राज्यावर आता इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची नजर आहे. एका प्रामाणिक आणि कडक महिला अधिकाऱ्याची इन्स्पेक्टर आदिती या केसवर नेमणूक झाली होती. आदितीला खात्री होती की मायरा ही फक्त एक मुखवटा आहे आणि रुद्रचा काळ साम्राज्य अजूनही पडद्यामागे सुरू आहे. आदितीने मेन्शनवर छापा टाकला. मायरा आणि आदिती पहिल्यांदाच समोरासमोर आल्या. बघा मायरा, तुम्ही स्वतःला कितीही साधी दाखवण्याचा प्रयत्न केला तरी रुद्रच्या रक्ताचे डाग तुमच्यावरही आहेत. मी तुम्हाला आणि रुद्रला पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, आदितीने आव्हान दिलं. मायरा हसली. इन्स्पेक्टर आदिती, तुम्ही तुमचं काम करा, मी माझं करते. वेळच ठरवेल की कोण खरं आहे आणि कोण खोटं. 2 खंबीर स्त्रियांचा हा संघर्ष आता सुरू झाला होता.
एक कायद्यासाठी लढत होती तर दुसरी आपल्या प्रेमासाठी आणि अस्तित्वासाठी. मायरासमोर आता दुहेरी संकट होतं. एकीकडे धर्मासारखे गुंड आणि दुसरीकडे आदितीसारखा कायदा. आता या भागाच्या शेवटी मायरा जेलमध्ये रुद्रला भेटायला जाते. यावेळी ती रडत नाहीये, ती हसून त्याला सांगते, रुद्र, आपलं पहिलं वर्ष पूर्ण झालं, अजून 6 वर्ष बाकी आहेत. पण काळजी करू नका, मी हे साम्राज्य इतकं स्वच्छ करीन की जेव्हा तुम्ही बाहेर याल तेव्हा जगाला फक्त रुद्र प्रताप सिंग नावाचा एक सन्माननीय उद्योजक दिसेल, माफिया नाही. रुद्रने काचेवरून तिच्या हातावर हात ठेवला. त्यांच्या नजरांनी एकमेकांना पुन्हा एकदा वचन दिलं. हा तर फक्त प्रवासाचा एक छोटासा भाग होता. अजून अनेक षडयंत्र, अनेक हल्ले आणि अनेक परीक्षा बाकी होत्या. इन्स्पेक्टर आदितीच्या छाप्यामुळे ब्लॅक मेन्शनच्या वातावरणात एक वेगळाच तणाव निर्माण झाला होता. ज्या हॉलमध्ये कधी काळी रक्ताच्या कंडोळी व्हायच्या, तिथे आता फाईल्सची फेकाफेक आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या संशयी नजरा फिरत होत्या. आदितीने प्रत्येक कोपरा, प्रत्येक जुनी भिंत आणि रुद्रचं खासगी कपाटही तपासून पाहिलं होतं. तिला काहीतरी असं हवं होतं ज्यामुळे ती मायराला रुद्रच्या गुन्ह्यात भागीदार म्हणून अडकवू शकेल. पण मायरा शांतपणे एका कोपऱ्यात उभी होती. तिचे डोळे आदितीच्या प्रत्येक हालचालीचा मागोवा घेत होते. काही सापडलं का इन्स्पेक्टर? की अजूनही तुम्हाला वाटतंय की या पडद्यामागे मी अंमली पदार्थांचा साठा लपून ठेवलाय? मायराचा आवाज शांत पण उपरोधिक होता. आदिती तिच्या जवळ आली. तिने आपला कॅप नीट केला आणि मायराच्या अगदी जवळ जाऊन उभी राहिली. तुला वाटतंय तू खूप हुशार आहेस मायरा, पण रुद्रने तुला जे ट्रेनिंग दिलंय ते चांगलंच दिसतंय. पण मग एक लक्षात ठेव, कावळा कितीही पांढरा होण्याचा प्रयत्न केला तरी तो हंस बनू शकत नाही. या मेन्शनचा पायाच रक्तावर उभा आहे. मी तुला लवकरच इथं पाठवेन जिथं तुझा तो गुन्हेगार नवरा सडतोय. तेव्हा बघूया इन्स्पेक्टर, सध्या तरी तुम्ही माझा वेळ वाया घालवताय, मायरा म्हणाली आणि तिने बाहेर जाण्याचा रस्ता दाखवला. आदिती रागाने तिथून निघून गेली. पण जाताना तिने मेन्शनच्या बाहेर 2 खबऱ्या पेरले होते. तिला माहिती होतं की मायरा काहीतरी नक्की लपवते. आदिती गेल्यानंतर विक्रम धावत आला. मॅडम, हा छापा फक्त सुरुवात आहे. धर्मा आणि आदितीमध्ये काहीतरी सेटिंग झालंय असं मला वाटतंय. धर्माने आदितीला काहीतरी माहिती पुरवली असावी, ज्यामुळे तिथे थेट मेन्शनवर हात टाकला. मायरा विचारात पडली. विक्रम धर्मा इतका कच्चा नाहीये की तो पोलिसांची मदत घेईल. त्याला माहितीये की जर पोलीस मेन्शनमध्ये शिरले तर त्याचेही धागेदोरे सापडू शकतात. इथे तिसराच कोणीतरी खेळाडू आहे जो आपल्याला आणि धर्माला एकमेकांविरुद्ध भिडवून मजा बघतोय. आणि मायराचा संशय बरोबर होता. शहराच्या जुन्या मिल परिसरातील एका अंधाऱ्या खोलीमध्ये एक माणूस बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक जुना डाग होता. तो होता सर्जेराव, जो रुद्रच्या वडिलांचा विश्वासू सहकारी होता. पण रुद्रने त्याला हाकलून लावलं होतं. सर्जेरावला पुन्हा एकदा रुद्राच्या साम्राज्यावर आपली पकड मिळवायची होती. त्यानेच आदितीला निनावी पत्र पाठवून मेन्शनच्या गुपितांबद्दल सांगितलं होतं. आता सर्जेराव हे सगळं षडयंत्र कुठपर्यंत घेऊन जातो हे तर आपल्याला पुढच्या भागातच कळेल. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय. हर हर महादेव.